ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी महापालिका स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवत असते। मात्र अशातच आता स्टेनलेस स्टीलचे जे डबे आहेत ते रस्त्यावरून मिसिंग झाल्याची तक्रार जी आहे ते आता राहुल पिंगळे काँग्रेसचे प्रवक्ते त्यांनी केलेली आहे। पाहायला गेलं तर स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत ओला आणि सुका कचऱ्यासाठी लागणारे जे स्टेनलेस स्टीलचे डबे आहेत ते 2023 असेल 24 असेल असे सर्व डबे आहेत ते धूळ खात पडलेले आपल्याला अवस्थेत पाहायला मिळत आहेत। लाख रुपयाचा खर्च जो आहे तो या धूळ खात पडलेल्या डब्यांमुळे दिसून येतोय। मात्र या संदर्भातली तक्रार असेल, महानगरपालिकेसाठी पाठपुरावा असेल, अनेक वेळा करून देखील या ठिकाणचं उत्तर देखील त्यांना आलेलं नाही आहे। आपल्यासोबत जोडले गेले आहेत काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे। काय सांगाल एकंदरीत हे जे डबे आहेत ते निदर्शनास आलेले आहेत, कोणकोणत्या ठिकाणचे असे डबे जे आहेत ते या स्टेनलेस स्टीलचे पडीक आणि धूळ खात आहेत? खरं तर मोठ्या प्रशासकीय कालावधीनंतर निवडणुका होऊन हे सत्ताधारी या ठिकाणी सत्तेवरती बसलेले आहेत आणि सत्ताधारी सत्तेवरती बसल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने महासभा या पहाटेपर्यंत चालत आहेत, त्यांचे दौरे चाललेले आहेत। परंतु हे सगळं करत असताना नागरी हितासाठी स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे, स्वच्छ सर्वेक्षण याच्या माध्यमातून कचऱ्याचे डबे जे ठाणे शहरामध्ये बसवले गेले त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे। हे असे जे डबे आहेत ते अनेक ठिकाणी, आता या तुम्ही ठिकाणी बघता या ठिकाणी 12 ते 13 डबे आहेत। मी फक्त तुम्हाला कोपरी विभागातलं सांगतोय की DCM कोपरी विभागातनं येतात, महापौर कोपरी विभागातनं येतात, सन्मान्य खासदारांचा प्राबल्य असलेला विभाग हा कोपरी आहे। या अष्टविनायक चौकामध्ये 3-4 डबे त्या ठिकाणी असेच पडलेले आहेत। कोळी स्मशानभूमी आहेत त्या ठिकाणी असेच पडलेले आहेत। विसर्जन घाट आहे त्या ठिकाणी असे पडलेले आहेत। तुम्ही बघितलं असेल तर रेमंडकडचा जो रोड आहे, रेमंडच्या कारखान्याला आपण जिकडनं वळतो आणि हायवेपर्यंत येतो तिथे फक्त फ्रेम उरलेले आहेत। सन्मान्य DCM साहेबांच्या घरासमोर सुद्धा फक्त काही ठिकाणी फ्रेम उरलेले आहेत, डबे नाही आहेत। काशीनाथ घाटेकडनं वर्तकनगरकडे येणारा जो रोड आहे, जॉगिंग ट्रॅक वगैरे बनवला, अतिशय सुंदर आणि छान केलेला आहे। परंतु त्या ठिकाणी सुद्धा जे कचऱ्याचे डबे जे आहेत ते असे काढलेले आहेत आणि पत्र्यावरती फक्त उभे करून ठेवलेले आहेत। माझं म्हणणं इतकंच आहे की हे कचऱ्याचे डबे लावताना खरोखर या ठिकाणी त्याची गरज होती का? स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हे कचऱ्याचे डबे लावण्यात आले, आमदार निधीच्या माध्यमातून या ठिकाणी कचऱ्याचे डबे लावण्यात आले, खासदार निधीच्या माध्यमातून या ठिकाणी कचऱ्याचे डबे लावण्यात आले, अशा वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून कचऱ्याचे डबे लावण्यात आले। परंतु ह्याच्याकडे भविष्य काळामध्ये लावल्यानंतर पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं आणि असे डबे, बरं हे डबे मी तुम्हाला दाखवतो की ह्या डब्यांमध्ये कुठल्याही प्रकारचे दोष नाहीत। हा जो लावलेला हा स्वच्छ सर्वेक्षण 2023, हा जो लावलेला आहे हा स्वच्छ सर्वेक्षण 2024, तुम्ही बघितलं असेल, बघा उभा गेलेला, अगदी व्यवस्थित मुवेबल डबे। म्हणजे एखादी त्याच्यामध्ये जर काय असेल, एखादा स्क्रू निघाला असेल, एखादी पट्टी निघाली असेल, एखादी वेल्डिंग त्या ठिकाणी निघालं असेल, अशा किरकोळ प्रकारच्या दुरुस्ती या डब्यांमध्ये आहेत की हे पुन्हा आपण वापरात आणू शकतो। मी महानगरपालिकेकडे एका अधिकाऱ्यांकडे चौकशी केली, त्यांनी सांगितलं की अप्रॉक्सिमेट या डब्यांची, एखाद्या डब्याची किंमत एक 17 ते 18 हजार रुपये किंमत आहे। मग मला सांगा, अशा पद्धतीने जर लाखो रुपयाचे डबे रस्त्यावरती धुळकात पडलेत, पदपथावरती धुळकात पडलेत आणि आडगळीत पडलेले असतील तर हे सर्वसामान्य ठाणेकरांच्या कररूपी पैशाचा अपव्यय आहे। तर आता कुठेतरी पाहिलं तर निवडणुका झालेल्या आहेत आणि नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळकर असतील, उपमहापौर कृष्णा पाटील असेल, तसेच या ठिकाणी सभागृह नेते देखील आता हनुमंत जगदाळे हे देखील आता या ठिकाणी कारभार पाहताना आपल्याला मिळतात। का वाटतं येणाऱ्या काळात अनेक ठिकाणी जे ते सर्वेक्षण करते महानगरपालिका, मात्र कुठंतरी अशा प्रकारच्या डबे असतील, इतरत्र ज्या ठिकाणी गोष्टी असेल त्या देखील निदर्शन येतील का आणि तुमच्या पद्धतीने त्या गोष्टी समोर येतील का? बघा, निधी आणि त्याची तरतूद याच्यावर चर्चा करत असताना सर्वसामान्यांचा पैसा कुठे खर्च होतोय आणि त्याची परिस्थिती काय आहे, मी आयुक्तांना दिलेल्या पत्रामध्ये आयुक्तांना तेच सांगितलेलं आहे की मुख्य स्वच्छता निरीक्षक यांची मागणी असेल तर अशा पद्धतीचे डबे त्या ठिकाणी लावले गेले पाहिजे। सरसकट निधी मिळतोय म्हणून कुठेही ते डबे लावले जाऊ नये। दुरुस्तीची जबाबदारी त्या प्रभाग समितीचा जो कार्यकारी अभियंता त्याच्याकडे देण्यात यावी। म्हणजे एखादं वेल्डिंग तुटलं, एखादी पट्टी तुटलं आहे तर त्या ठिकाणी लावण्यात येतील। परंतु इथं काय होतं, घनकचरा सांगतं की ही आमची जबाबदारी नाही, उद्यानात लावलेले उद्यान विभागाची जबाबदारी आहे, ही दुरुस्तीची जबाबदारी आमची नाही आहे। जो ठेकेदार या ठिकाणी लावतो तो DLP संपल्यानंतर त्या ठिकाणी निघून जातो। मग ही जबाबदारी कोणाची? जनतेची आहे। हे आम्ही घ्यायचं, हे आम्ही लावायचं। त्यांनी जर लावलं नाही तर तुमचं पुढचं पाऊल का असणार आहे? अनेक मिसिंग जे डबे तुम्ही आरोप करतात त्या ठिकाणची प्रक्रिया जे पुढचं कसं असेल पाऊल?
मागील 5 वर्षामध्ये संपूर्ण ठाणे शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी हे डबे लावले गेलेले आहेत, कुठल्या योजनेतनं लावलेले आहेत, किती डबे लावलेले आहेत, त्या डब्यांची सद्य परिस्थिती काय आहेत, डबे चोरीला गेलेले आहेत का, त्यांचे तुम्ही कुठल्या प्रकारचे गुन्हे दाखल केलेले आहेत का, याचं फिजिकली ऑडिट झालं पाहिजे, ते ऑन पेपर आलं पाहिजे आणि हे सर्व डबे एकत्रित करून हे पुन्हा त्या ठिकाणी दुरुस्ती करून योग्य त्या ठिकाणी लावले गेले पाहिजेत. नाहीतर आयुक्तांना आम्ही 10 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. ठाणे शहरामध्ये पडलेले सर्वीकडे पडलेले जे डबे असतील ते आम्ही संकलित करू आणि मुख्यालयासमोर टाकत ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल. नक्कीच काँग्रेसच्या वतीनं आता आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. पाहायला गेलं तर हे जे स्वच्छ सर्वेक्षणच्या नावाखाली 2023-24च्या वेळेस या ठिकाणी जे स्टेनलेस स्टीलचे डबे आहेत ते कुठेतरी मिसिंग आहेत आणि या मिसिंग डबे जे ते योग्य ठिकाणी लावावे अशी देखील मागणी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेली. मात्र जर योग्य ठिकाणी हे जर स्टेनलेस स्टीलचे डबे लावले गेले नाही तर मुख्यालयामध्ये हे सर्व डबे घेऊन आंदोलनाचा इशारा या ठिकाणी काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी दिले. पाहू शकतात हेच जे डबे आहेत त्या डब्यामध्ये काही ठिकाणी खिळे दुरुस्तीचं काम असेल या काय व्यवस्थित फक्त ह्याला खाली लावताना हा योग्य पद्धतीने लावला गेलेला नाहीये, फक्त बस आता एकदम ओके वॉश केला. ना दुरुस्तीचे काही डबे आहेत ते लावले गेले नाही तर येणाऱ्या काळात मोठा आंदोलनाचा इशारा या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने देण्यात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता हे स्टेनलेसचे डबे जे आहेत ते योग्य ठिकाणी लावले जाणार का हा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी भेडसावत आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.